हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम. जरा हा आवाज ऐका. आहे की नाही मजेशीर? तर पावसाळ्यामध्ये ही कुरकुरीत भेंडी खायला खूप मजा येते. रेसिपी आपण लगेचच पाहूयात. तर येथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे. भेंडी धुवून पुसून अगदी छान कोरडी करून उभ्या पद्धतीने कापून घ्यायची आहे. कापत असताना त्यातल्या मोठ्या बिया काढून टाकायच्या आहेत. आता इथे माझी भेंडी खूप कवळी होती, त्यामुळे त्यामध्ये मोठ्या बिया नव्हत्या. अगदी बारीक-बारीक बिया होत्या. तर मी ह्याला असं टॅप करून त्यातल्या बिया अशा खाली राहतील या पद्धतीने 1-2 वेळेस ती ताटामध्ये शिफ्ट करायची. ताटातून परत कटोऱ्यामध्ये शिफ्ट करायची. त्यामुळे बिया काढायला आपला जास्त वेळ जात नाही. माझी ही स्टेप होईपर्यंत तुम्ही फटाफट व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर बिया काढून झाल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला या भेंडीला मीठ लावून घ्यायचं आहे. मीठ लावल्यानंतर भेंडीला थोडंसं पाणी सुटायला लागतं. त्यामुळे सर्वात पहिले आपण मीठ लावायचं आहे. मीठ सगळीकडे छान स्प्रेड करून घ्यायचे अशा पद्धतीने. मीठ सगळीकडे स्प्रेड झालं की लगेचच यामध्ये मी टाकत आहे चिली फ्लेक्स. आता मी येथे चिली फ्लेक्सचा वापर करते आहे. लाल पावडर वापरत नाहीये मुद्दामूनच. लाल तिखट न वापरण्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते. ही मी येथे मिरी पावडर टाकलेली आहे. थोडेसे ओरिगॅनो टाकले आहेत. ओरिगॅनो नसतील तर तुम्ही ते स्किप करून टाका. आता हे सर्व परत आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे भेंडीला लागेल अशा पद्धतीने. यामध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. येथे आपण फक्त आणि फक्त कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे. बेसन किंवा मैदा काहीही वापरलेलं नाहीये. अशा पद्धतीने भेंडी खालीवर करून घेतल्यानंतर कॉर्नफ्लॉवर आपलं सगळीकडे लागतं. परंतु हे वर लागलेलं आहे. आता आपल्याला अशा पद्धतीने हाताने दाबून त्याला चोळून घ्यायचं आहे. मीठ लावल्यामुळे भेंडी थोडीशी ओलसर व्हायला लागते आणि मग त्या ओलसर भेंडीला आपल्याला कॉर्नफ्लॉवर असं दाबून चिटकवून टाकायचं आहे. या स्टेपला जर तुम्हाला वाटलं तर कॉर्नफ्लॉवर तुम्ही 1 चमचा आणखी ॲड करा. थोडा वेळ असं कॉर्नफ्लॉवर याला चांगलं लावून घेतल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता की कॉर्नफ्लॉवरचं छान असं कोटिंग भेंडीला आलेलं आहे. आता आपण कडकडीत तेलामध्ये याला सोडून द्यायचं आहे. तेल आधीच छान तापवून घ्यायचं आणि नंतर मीडियम गॅसवर आपल्याला ही पूर्ण भेंडी फ्राय करून घ्यायची आहे. तर भेंडी टाकल्याच्या नंतर फक्त एकदाच हलवायची आहे आणि नंतर ती भेंडी 2-3 सेकंद तशीच ठेवायची आहे. त्यातले बुडबुडे हळू कमी व्हायला लागतील. भेंडी सतत उलटी-पुलटी करायची येथे काहीच आवश्यकता नसते. काही झालं तरी बारीक गॅसवर मात्र ही भेंडी फ्राय करायची नाहीये. म्हणजे ती लूज पडणार नाही. मीडियम गॅसवरच ही सगळी प्रोसेस मी केलेली आहे. तुम्ही पाहू शकता थोड्या वेळानंतर यातले बुडबुडे कमी व्हायला लागतात. याचाच अर्थ आपली भेंडी तळून झालेली आहे. तर भेंडी आपण आत्ता काढून घेतलेली आहे. ही आपली फर्स्ट बॅच आहे. तुम्ही बघू शकता आपलं तेल फार खराब झालेलं नाहीये. याच्यासाठी मी येथे लाल पावडर वापरली नव्हती मिरचीची. जर तुम्ही फर्स्ट आपण जिथं चिली फ्लेक्स वापरले तिथं जर लाल मिर्च पावडर वापरली तर हे तुमचं तेल सगळं लाल होऊन जाईल आणि नंतर वापरायला तुम्हाला थोडीशी अडचण येऊ शकते. त्यामुळे आपण येथे चिली फ्लेक्स टाकलेली आहे आणि मिरी पूड टाकलेली आहे. याच्याने आपल्या भेंडीला तिखटपणा येतो. आता वरून तुम्ही लागलं तर लाल तिखट आणि चाट मसाला टाका. छान मसाले सगळीकडे लागलेले आहेत. आपली मसालेदार भेंडी रेडी आहे. अगदी त्याचा क्रिस्प बघा. अगदी छान कुरकुरीत ही भेंडी आपण आता सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घेऊ. तुम्ही पाहू शकता भेंडी अगदी छान झालेली आहे. एकूण एक भेंडीला मसाला असा अगदी छान कोट झालेला आहे. चटपटीत मॉन्सून स्नॅक तुम्ही नक्की करून पहा. थँक यू फॉर वॉचिंग.